नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 11 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओचे पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, पॅरिस 2024 पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर योग्य उत्तर 29 पदके जिंकलेली आहेत। तर आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? तर चीन या देशामध्ये आयोजित केली जात आहे। यानंतर पुढील प्रश्न, आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेले पहिले भारतीय कोण आहेत? तर रणधीर सिंग आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न होता, दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो। तर यूएस ओपन 2024 चॅम्पियनशिप ट्रॉफीचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आर्यना साबलेका यांनी जिंकलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, यूएस ओपन 2024 चॅम्पियनशिप ट्रॉफीचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जेनिक सिनर याने जिंकलेले आहे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर इंग्लंड या देशाचा आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायन अल नयान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे? तर यूएई, लक्षात ठेवा। यानंतर भारताने दुष्काळग्रस्त भागात अन्न सुरक्षेसाठी कोणत्या आफ्रिकन देशाला मदत पाठवलेली आहे? तर झिम्बाब्वे, झांबिया आणि मलावी, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर शेवटचा प्रश्न होता, भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्र महासभेच्या 2024 च्या सर्वसाधारण सत्राला कोण संबोधित करेल? तर एस जयशंकर करणार आहेत। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो। तर पहिला प्रश्न आहे, भारत अमेरिका संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्धाभ्यास 2024 कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान मध्ये सुरू झालेला आहे। कोठे? राजस्थानमध्ये। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर भारत अमेरिका संयुक्त लष्करी सरावाच्या 20व्या आवृत्तीला 9 सप्टेंबर पासून राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथील विदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झालेली आहे। तर हा सराव 9 ते 22 सप्टेंबर 2024 पर्यंत चालेल, लक्षात ठेवा। तर अमेरिका विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊयात। तर अमेरिकाची राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि चलन आहे अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? जो बायडेन आहेत, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर रोजी सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन कोठे केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ग्रेटर नोएडा येथे। कोठे? ग्रेटर नोएडा येथे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया शॉर्ट मध्ये। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 सप्टेंबर रोजी ग्रेटर नोएडा येथे सेमिकॉन इंडिया 2024 परिषदेचे उद्घाटन केले। तर सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान शेपिंग द सेमीकंडक्टर फ्युचर या थीमवर आयोजित करण्यात आलेली आहे। तर या परिषदेत जगातील आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्याही सहभागी होत आहेत। तर यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, कोणता देश नुकताच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे 2024 च्या परीक्षेसाठी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नेपाळ हा देश। कोणता देश? नेपाळ हा देश। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्ट मध्ये। तर नेपाळ आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा पूर्ण सदस्य बनलेला आहे। तर 101वा देश ठरलाय, लक्षात ठेवा मित्रांनो। तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी विषयी आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊया। तर स्थापना झालेली आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची 2015 मध्ये COP21 दरम्यान, लक्षात ठेवा। आणि भारत आणि फ्रान्सच्या पुढाकाराने स्थापना झालेली आहे। आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? भारत देश आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष फ्रान्स आहे। आणि मुख्यालय कोठे आहे? तर गुरुग्राम हरियाणा येथे मुख्यालय आहे। तर नेपाळ विषयी देखील आपण शॉर्ट मध्ये माहिती जाणून घेऊया। तर राजधानी आहे काठमांडू, चलन आहे रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आहेत आणि पंतप्रधान KP शर्मा ओली आहेत, ठीक आहे। आणि भारत नेपाळ संयुक्त लष्करी सराव सूर्य किरण आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर चौथा प्रश्न जाणून घेऊया। तर 11 सप्टेंबर रोजी दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, दिल्ली येथे होणार आहे, लक्षात ठेवा। कोठे होणार आहे? दिल्ली येथे होणार आहे।
तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन म्हणजेच IBC आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन दिल्लीत दुसरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया परिषद आयोजित करणार आहे. तर संघर्ष टाळणे आणि शाश्वत विकासासाठी विवेक संवाद ही या परिषदेची थीम आहे. तर या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संपूर्ण आशियातील बौद्ध माध्यम व्यावसायिकांचे जाळे निर्माण करणे हा आहे. तर यानंतर पाचवा प्रश्न, तर नुकतीच अब्देल माजिद टेबोने यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अल्जेरिया या देशाच्या. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर सप्टेंबर 2024 मध्ये 78 वर्षीय अब्देल माजिद टेबोने यांची प्रचंड बहुमताने अल्जेरियाच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा निवड झालेली आहे. तर राष्ट्रपती अब्देल माजिद टेबोने यांची दुसऱ्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झालेली आहे. तर 2019 मध्ये अब्देल रियाचे राष्ट्रपती म्हणून अब्देल माजिद टेबोने यांची प्रथम निवड झालेली आहे. तर यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2024 मध्ये अलीकडे कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुरत या शहराने. कोणत्या शहराने? सुरत या शहराने. यानंतर प्रश्न आहे 7वा, तर चौथी इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुष फुटबॉल चॅम्पियनशिप कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सिरिया या देशाने जिंकलेले आहे. कोणत्या देशाने? सिरिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर सिरियाने शेवटच्या राऊंड रॉबिन सामन्यात भारताला 3-0 असा पराभव करून चौथ्या आंतरखंडीय चषक पुरुष फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे. तर चौथी इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल चॅम्पियनशिप अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे 3 ते 9 सप्टेंबर 2024 दरम्यान हैदराबाद तेलंगणा येथील CMC बालयोगी गचिबौली स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेली होती. तर इंटरकॉन्टिनेंटल कप बद्दल आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर आंतरखंडीय चषक पुरुष फुटबॉल स्पर्धा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन म्हणजेच AIFF द्वारे आयोजित केली जाते आणि नेहरू चषकाच्या जागी सुरू करण्यात आलेली होती. तर इंटरकॉन्टिनेंटल चषकात साधारणपणे 4 देश भाग घेतात, परंतु चषकाच्या चौथ्या आवृत्तीत फक्त 3 संघ सहभागी झाले होते. तर भारत, सिरिया आणि मॉरिशस या 3 संघांनी चौथ्या इंटरकॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर प्रश्न आहे 8वा, तर टाइम मॅगझिनने तंत्रज्ञान आणि AI क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्र्याचे नाव घेतलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अश्विनी वैष्णव. लक्षात ठेवा अश्विनी वैष्णव. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, इन्फोसिसचे सह संस्थापक नंदन निलेकनी आणि अभिनेता अनिल कपूर यांचा टाइम मासिकच्या प्रतिष्ठित AI 2024 मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती यादीमध्ये समावेश करण्यात आलेल्या भारतीयांमध्ये समावेश आहे. तर नुकत्याच जाहीर झालेल्या या यादीत 15 भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक देखील आहेत. तर यानंतर यामध्ये गुगलचे सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला यांचाही समावेश आहे. तर यानंतर 9वा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड सुविधेचे नुकतेच उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी अलीकडेच भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड उत्पादन सुविधेचे उद्घाटन केलेले आहे. तर हा प्रमुख प्रकल्प इको व्हॅली भुवनेश्वर येथील EMC पार्क येथे 620 कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसह उभारला जात आहे. तर सुविधेचे महत्त्व देखील आपण पाहून घेऊया. तर ही नवीन सुविधा जागतिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये भारत आणि ओडिशा या दोघांसाठी एक मोठे पाऊल आहे. तर सेमीकंडक्टर कल्पनांसाठी ओडिशा हे मध्य केंद्र बनवले आहे. तर नवीन कल्पनांना चालना देणे आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे या मोठ्या योजनेचा भाग आहे. तर ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर राजधानी भुवनेश्वर आहे. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री मोहन चरण माझी आहे. राज्यपाल आहेत रघुबर दास आणि राष्ट्रीय उद्याने भितरकणिका आणि सिमलीपाल राष्ट्रीय उद्याने आहेत. लेक आहे चिल्का तलाव. लक्षात ठेवा. तर मित्रांनो यानंतर आपण 10वा प्रश्न पाहूया. तर प्रश्न असा आहे, चांगल्या खरेदीसाठी अलीकडेच AI असिस्टंट रिफ्यूज कोणी लॉन्च केलेले आहे? तर मित्रांनो हा प्रश्न मी सरावासाठी ठेवलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए Amazonने. कोणी? तर Amazonने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर Amazonने अलीकडेच त्याच्या AI सहाय्यक रिफ्यूजची बीटा आवृत्ती लॉन्च केलेली आहे, जी खरेदीदारांशी संवाद साधेल आणि ॲपवर खरेदी करताना त्यांना उत्पादन सूचना देईल. तर Amazon विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर Amazon ही ई-कॉमर्स कंपनी आहे. तर
स्थापना झालेली आहे 5 जुलै 1994 मध्ये. संस्थापक आहेत जेफ बेझोस आणि CEO कोण आहेत ॲडी जेसी. लक्षात ठेवा. आणि मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन DC मध्ये USA. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात आयोजित केली जात आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.